बांधवांना प्रथमतः मी नमस्कार. बंधूंनो, आज आपण जी प्रेस आयोजित केलेली आहे तर प्रमुख कारण असं आहे की विधानसभा मतदारसंघामध्ये काल वंचित बहुजन आघाडीने आपल्या या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर धर्मवीर महावीर धर्मराज सोनवणे यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केलेला आहे. खरं पाहिलं ही गोष्ट खूप आधी व्हायला पाहिजे होती, पण काही कारणास्तव ती झाली नाही. तर आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की या आपल्या माध्यमातून या केज विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना आम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कारात उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. तर सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद महावीर साहेबांना आपल्याला द्यायचे आहे. तर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच एवढा आहे की या केज विधानसभा मतदारसंघामधला वंचित बहुजन आघाडीचा जे कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रम अवस्थेमध्ये होते तो त्यांचा संभ्रम दूर करावा यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना आपल्या पक्षाचं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. आज या ठिकाणी काल ज्या पद्धतीनं माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित शोषित घटकांना न्याय देण्याची भूमिका ही साहेबांची प्राधान्यानं राहिलेली आहे, चालू आहे. मागील साहेबांच्या ओबीसी लढ्यापासूनचा विषय असेल, या महाराष्ट्रामध्ये दिनदुबळ्यांना वंचितांना सत्तेत न्यायचा जो साहेबांचा घाट आहे, जो हट्ट आहे, तो हट्ट पुरवण्याच्या सगळ्या पद्धतीनं सर्व मित्र पक्षांना, घटक पक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने सच्चे कार्यकर्ते, एक प्रामाणिक व्यक्ती विधान भवनात जाऊन त्या दिनदुबळ्या वंचित शोषित घटकांना न्याय देईल ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सन्माननीय दीपक भाऊजी निकाळजे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्हाला तर असं 10 हत्तीचं बळ आलेलं आहे की या ठिकाणी आमचा या पक्षाचा कणा हे जे नाव आहे हे आंबेडकरमध्ये दडलेलं आहे. आणि आज बाबासाहेबांचे नातू स्वतः या आमच्या लढ्यामध्ये आमच्यासोबत आहेत आणि आम्ही एक आंबेडकरी विचारधारा घेऊन समोर जात आहोत. आणि जात असताना आमची भूमिका जी आहे की भूमिका कशी आहे जर तुम्ही विचाराल तर या केज विधानसभा मतदारसंघामधून सातत्यानं एका घराण्याकडे सत्ता केंद्रित झालेली आहे आणि ते घराणं काही सत्ता सोडायला तयार नाही. या ठिकाणच्या वंचित शोषितांच्या, अनुसूचित जाती जमातींच्या, भटक्यांच्या कुठल्याही प्रश्नावर ते विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित करत नाहीत. त्यांना व्यक्तिगत मारहाण झाली तर त्या पीआयचा प्रश्न ते विधान भवनात लावून धरतात. आणि इथल्या कित्येक, आता मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगेल की सुरडी सोनं सांगलेल्या एका बौद्ध महिलेची डेथ झाली, त्या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमीत जाळू दिलं नाही. तो प्रश्न ते कधीही उचलला नाही. ते कधीही या दलितांच्या अन्याय अत्याचारावर बोलत नाही. याचबरोबर दुसरे जे उमेदवार आहेत हेही माजी आमदार आहेत, ते सुद्धा येतात, पाया पडतात. पाया पडल्यानं काही होत नाही. लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. आणि या मूलभूत घटकांना, गरजांना घेऊन आज RPI आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, लवकरच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा जाहीर होईल. त्याचबरोबर आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं त्या संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे यांनी देखील या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांनीही आवाहन केलेलं आहे की चळवळीतील तळागाळातील व्यक्तींनी जर परिवर्तन व्हावं असे वाटत असेल तर त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर परिवर्तन हवं असेल
तर आपल्याला त्या ठिकाणी त्या सभागृहात जावं लागेल. रस्त्यावरची चळवळ करून फक्त भागणार नाही, तर माझं या तमाम मतदारसंघातील वंचित शोषित घटकांना, वैचारिक पातळीवर सर्व युवकांना, माता भगिनींना, मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या 20 तारखेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे हे आमच्या सर्व आंबेडकरी मुवमेंट, सोशलिस्ट मुवमेंट आणि जी वंचित शोषितांसाठी काम करणारे जे पक्ष आहेत, मित्र पक्षाचे उमेदवार, त्या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेब आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे रोड रोलर, 14 नंबरला बटन आहे. 20 तारखेला या मतदार राजांनी त्या ठिकाणी असणारा त्या लोकशाहीचा जो हा सण आहे, या सणाचा त्या ठिकाणी पूर्णपणे आनंद घ्यावा. घरातनं बाहेर निघून या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं आणि आपले प्रश्न सोडवावेत अशी एक कळकळीची, आग्रहाची आणि हक्काची त्या ठिकाणी मी सर्व मतदार राजा, त्या ठिकाणी माता भगिनी आणि युवक मित्रांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. परत एकदा आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी या सच्चा प्रामाणिक कार्यकर्त्याला, ज्यांनी फुले शाहू आंबेडकर विचाराधीन राहून फार मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, यांना आपण पक्षाचं पुरस्कृत केलं. आमचा RPI आंबेडकर गट दीपक भाऊ निकाळजे साहेबांचा त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही पहिल्या दिवशी जाहीर केला आणि बाळासाहेब हे आमचे मोठे बंधू आहेत असं नेहमी आम्हाला दीपक भाऊ सांगतात. त्यामुळं आम्ही परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदार राजांना आणि सर्व मुवमेंटमधल्या परिवर्तनवादी विचारधारा असणाऱ्या मतदारांना एक आवाहन करतोय. 20 तारखेला आपण लोकशाहीचा हा सण अतिशय उत्साहात साजरा करावा, बाहेर येऊन मतदान करावं अशा पद्धतीने विनंती करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांचे सुद्धा खूप खूप आभार की आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं तेवढी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. जो वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं थोडासा पुरस्कार करायला जो काही विलंब झाला त्याचं कारण होतं की या मुवमेंटमध्ये येऊन कोणीही जर राजघराण्याची बेईमानी करत असेल, आमच्या भावनांची खेळ करत असेल, तर आमच्या चळवळीतले मोठे बंधू माननीय शैलेश भाऊजी कांबळे यांनी दाखवून दिलंय की मुवमेंट करताना आम्ही जनतेसाठी जेलमध्ये जातो. व्यक्तिगत आमचं कोणाचं काही नसतंय. न्याय हक्क देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचं पालन करणारे आम्ही आहोत. संविधानाची व्याख्या ही वंचित बहुजन आघाडी, RPI हे पक्ष सांगतात. मुळीच आम्ही कायदा हातात घेणारी माणसं नाही आहोत. पण जर आमच्या भावनांशी, आमच्या मतदारांच्या भावनांशी जर कोण खेळत असेल तर आपल्या सर्वांना ख्यात आहे की त्यांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी, जसं महाभारतात सांगितलंय की यदा यदा ही धर्मस्य, जसं संत तुकारामांनी सांगितलंय भले देऊ काशीची लंगोटी, माथाळाच्या माती हानुकाठी, या वाक्यप्रचाराचा तंतोतंत त्या ठिकाणी वापर आमच्या मोठ्या बंधूंनी शैलेश भाऊंनी केलेला आहे. त्यामुळे शैलेश भाऊ, समस्त आंबेडकर चळवळ आणि मराठवाड्याच्या जनतेच्या वतीनं मी तुमच्या या केलेल्या गोष्टीचं कौतुक तर म्हणणार नाही, पण आम्ही तुमच्या या लढ्यामध्ये, या चळवळीमध्ये आपल्या सोबत आहोत आणि आपण दाखवून दिलंय की आंबेडकर चळवळ ही कोणत्याही दलालांची चळवळ नाही, ही स्वाभिमानी लोकांची चळवळ आहे. आणि ज्या पद्धतीनं शैलेश भाऊंना 2 दिवस त्या ठिकाणी राहावं लागलं आतमध्ये जेलमध्ये, परत वाघ मैदानात आलेला आहे आणि पत्रकार परिषद काल पाठिंबा जाहीर झाल्याबरोबर आज पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा काही समजा पाठिंबा दिला, पण वंचितकडनं जो उशीर झाला तर तो उशीर होण्याच्या टेक्निकल गोष्टी ज्या होत्या की उमेदवार कोण करायचा किंवा कशा पद्धतीने करायचा न्याय, त्याच्यामध्ये जो आम्ही उमेदवार दिला त्याचा फॉर्म बाद झाल्यामुळे, तो फॉर्म त्यांचा बाद झाल्यामुळे पुरस्कृत उमेदवार त्या ठिकाणी एक व्यक्ती आला, त्याने, आम्ही त्याला त्याचं नाव मोठंही करणार नाही, त्याने आला, त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला, ॲफिडेव्हिट केलं 500च्या बॉन्डवर, मी गद्दारी करणार नाही करणार, आणि तो एका प्रस्थापित येथील जे 30 वर्षापासून ज्याच्या घरात सत्ता आहे त्या आमदाराच्या दारात जाऊन त्यानं आंबेडकरी समाजाचं गुत्त घेतल्यासारखं पैसे घेतले, तो तिथं मॅनेज झाला, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आणि तो मॅनेज झाल्यानंतर त्याने यंत्रणा त्या ठिकाणी कोणती यंत्रणा सुद्धा दिली नाही, पदाधिकाऱ्यांना भेटीस धरलं आणि सबळ पुरावे सादर करून माननीय जिल्हाध्यक्ष महोदय शैलेशजी कांबळे यांनी त्याला जॉब विचारला. जॉब विचारून त्याला जर कोणी आमच्या आंबेडकर मतांची त्या ठिकाणी जर का दलाली करत असेल, जर आमच्या आंबेडकरी भावनांशी कोण जर फुले शाहू आंबेडकरांशी विचारांशी जर कोणी त्या ठिकाणी बेईमानी करत असेल तर महात्मा फुल्यांचा आसूड सुद्धा आम्ही उगारू शकतो, हे आमच्या असणार त्या ठिकाणी शैलेश भाऊने दाखवून दिलंय. त्यामुळे उशीर झाला होता. हा पुरस्कार म्हणजे हा उमेदवार जो डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेब हे जे उमेदवार आहेत
हे उमेदवार त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने 16 तारखेला जाहीर केले असते, 17ला जे झालं, पण त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांना जो आज उशीर झाला करायला, तर त्या ठिकाणी त्या दलालाला आसुडानं, महात्मा फुलेंच्या आसुडानं दंड दिल्याच्या नंतर लोकशाहीचाच भाग म्हणून केस झाली, कायदेशीररित्या जामीन करून बाहेर आल्यानंतर आजची ही पत्रकार परिषद आहे बाहेर आल्याबरोबरची. तर या पत्रकार परिषदेतून या सुजाण नागरिकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे, या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहे, तर या मतदारांनी RPIच्या मतदाराने आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या मतदारानं या ठिकाणी या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करावं. यामुळे ही पत्रकार परिषद या ठिकाणी वंचित बहुजन हा संविधानाचं काटेकोरपणे पालन करून हा पक्ष आपलं काम करतो. मात्र तुम्ही मागे जे कृत्य केलेले, जे सोशल मीडियावर जे व्हिडिओ आलेले, एका उमेदवाराला तुम्ही मारलेले, संविधान विरोधी कार्य म्हणता येईल का? सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर उमेदवार ज्यावेळेस आम्ही निवडला होता, झालं तर ज्यावेळेस आम्ही उमेदवार निवडला होता, तो उमेदवार देखील आम्ही संविधानिक पद्धतीने त्या उमेदवाराची निवड केलेली होती. तो उमेदवार कोणाच्या जवळचा आहे, कोणाचा नातलग आहे म्हणून आम्ही तो निवडला नव्हता. तो उमेदवार निवडत असताना या 2 तालुक्यातले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका, शहर आणि सर्कलचे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते चर्चा करून 5 उमेदवारांपैकी आम्ही त्या उमेदवाराची निवड केली होती. उमेदवाराची निवड करत असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्व नियम, अटी आम्ही त्याला समजून सांगितल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीमध्ये राहून जर धोका बसला तर काय होईल या गोष्टीची त्याला आम्ही त्या बैठकीमध्ये कल्पना दिली होती. या उपरही जर तो चूक करत असेल तर या आजच्या युगामध्ये ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेमध्ये त्याला सांगावं लागतं. त्याच्यामुळं काल जो प्रकार आम्ही केला तीच भाषा त्याला कळायला पाहिजे होती, म्हणून तो आमच्याकडून प्रकार झालेला आहे. तुम्ही म्हणता ना की त्याला मारणं म्हणजे संविधानिक, मी मानतो की ते असंवैधानिक आहे, पण असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आज हृदय बाळासाहेब आंबेडकरांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांचं ऑपरेशन झाल्यानंतर ICU मधून बाळासाहेब तुम्हाला संदेश देत आहेत. दवाखान्यामधून डिस्चार्ज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बाळासाहेब पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून सभा घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना 10 मिनिटांच्या वर बोलू नका असा सल्ला दिलेला असताना बाळासाहेब तासनतास बोलतायत. हे कोणासाठी करतायत? बाळासाहेब राजपुत्र आहेत. बाळासाहेबांनी जर ठरवलं तर शेवटपर्यंत त्यांच्या दारातली लाल दिव्याची गाडी हटणार नाही. बाळासाहेबांनी जर ठरवलं तर त्यांना काही करायची गरज नाही. त्यांच्या आजोबांनी एवढं काही करून ठेवलंय की ते त्यांच्या पुढच्या 50 पिढ्या आयुष्यात 50 पिढ्या जगू शकतात. पण आज बाळासाहेब जीवाची एवढी आटापिटा करतायत किंवा धडपड जे करतायत, अख्खा महाराष्ट्रात पिंजून काढतायत, हे तुमच्या आमच्यासाठी करतायत. हे ह्या उमेदवार असेल किंवा कार्यकर्ता असेल याची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कालची तुम्ही बातमी पाहिली असेल, काल धुळ्याची सभा असताना बाळासाहेबांना अचानक त्यांची प्रकृती बिघडल्या कारणानं त्यांना परत सगळ्या बैठका सभा रद्द करून त्यांना मुंबईला जावं लागलं. तर मी पत्रकार बांधवांना एवढंच सांगतो की सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेमध्ये समजून सांगितलं पाहिजे. मग ते असंवैधानिक असो किंवा संविधानिक असो, त्याला ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेमध्ये समजून सांगितलं पाहिजे. आम्हाला वाटलं की त्याला ही भाषा पाहिजे, याच भाषेत तो ऐकणार, म्हणून आम्ही त्या भाषेत त्याला सांगितलं. मी माझ्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे. आज शेवटचा दिवस जरी असला तरी या विधानसभा मतदारसंघामध्ये 198 गाव आहेत, 400 बूथ आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं शक्य नाही, पण तो कार्यकर्त्यापर्यंत मेसेज जाणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस ते आम्हाला पत्र मिळालं तर ते पत्र मिळाल्यापासून आज आतापर्यंत कमीत कमी 1000 कार्यकर्त्यांना ते पत्र आम्ही फॉरवर्ड केलेलं आहे. कार्यकर्ते हे वाट बघून होते की वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय. जसं की चातक पक्षी पावसाची वाट पाहतो
चातक पक्षी त्या पद्धतीनं या केज विधानसभा मतदारसंघामधले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाची वाट पाहत होते. दिवसभरातून कमीत कमी 20, 25, 50 फोन मला येत होते की पक्षाची भूमिका काय. तर मी त्यांना हेच उत्तर सांगत होतो, वाट बघा, पक्ष जो निर्णय देईल तो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि काल पक्षाचा निर्णय आला आणि आजपर्यंत आम्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ 80% मतदारांपर्यंत आम्ही तो निर्णय पोहोचवला की आपल्या पक्षानं डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पक्षाचं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. बाळासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहा आणि त्यांना जास्तीत जास्त मतं देऊन आपण निवडून कसं आणता येईल हा विचार करा. तर हा मेसेज आज तागायत जवळपास 80% मतदारसंघामध्ये पोहोचलेला आहे. राहिलेले 20% आपण आहात, बाकीचं मी तुमच्यावर सोपवतो. आता राहिलेला 20% मेसेज आमची विनंती आहे की आपल्या मार्फत हा मतदारांपर्यंत. शिवराज देवे, आज मी मतदार राजा यांना आवाहन करतो की आजचा लास्ट दिवस आहे प्रचाराचा, आज प्रचार संपतोय, की माझं चिन्ह आहे रोलर, 14 नंबरचं बटन आहे. आपण भरघोस मतांनी मला विजय कराल ही मला अपेक्षा आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला जाहीर पाठिंबा देऊन पुरस्कृत केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. माननीय दीपक भाऊ निकालजे साहेब यांचा पण पुरस्कृत पाठिंबा भेटलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या आंबेडकर जनतेमध्ये, बहुजन समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. आणि मला मतदार जे राजे आहे यांच्याकडून मला प्रसिद्धी आपल्या माध्यमातून देतात. आम्ही जातो गावी, त्या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे. आणि ह्याच्यामध्ये आपला विजय आहे हा निश्चित झालेला आहे, कारण की हे 2 वाघ आमच्यासोबत आलेले आहेत. आणि वरी आंबेडकर साहेबांनी, दीपक भाऊंनी फोनवरती मला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्यामुळे आमचं व्यवस्थित चालू आहे. मतदार राजांना मी विनंती करतो की आपण सकाळी 20 तारखेला 7 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मतदान करायचा वेळ आहे. तर लवकरात लवकर आपण जाऊन सर्वांनी आपला जो मतदानाचा जे हक्क आहे ते बजवावा आणि भरघोस मतांनी मला 14 नंबरचं बटन दाबून विजय करावा. माझं चिन्ह आहे रोलर.